नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी या ठिकाणी आहोत आणि पानेवाडी या ठिकाणी जर का आपण बघितलं असेल, ऊन एकदम असं खूप मोठ्या प्रमाणात पडतं आहे. तापमान जवळपास 39 पर्यंत गेलेलं आहे आणि विहिरींचे जे पाणी आहे त्या पाण्याने तळ गाठलेलं आहे. यावर्षी पाऊस जरी चांगला असला तरी मार्च महिन्यामध्येच पूर्णपणे विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि त्यामुळे हे बघा, शेतकरी वर्गाने गहू टाकलेला होता आणि पाणी नसल्यामुळे हा गहू सोडून देण्यात आलेला आहे. जवळपास 1000 ते 1200 रुपये टँकरने दोनदा तीनदा पाणी आणून याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा गहू या ठिकाणी वाचलेला नाही आहे आणि सोडून दिलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जर का बघितलं, कांदे देखील आहेत. हे कांदे देखील एकदम महागडं बियाणं होतं. कांदे देखील सोडून देण्यात आलेले आहे कारण की विहिरीला पाणी नाही आहे. शेतकरी राजा नेहमी संकटात असतो. कधी निसर्ग मारतो, कधी अचानक पाणी निघून जातं, कधी सरकार भाव देत नाही आणि भाव उतरून जातो. त्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही. शेतकऱ्यांनी जगावं का मरावा असा प्रश्न राहतो, कारण शेतकऱ्यांचे स्वप्न असतात, मुलांचे लग्न असतात, अनेक आरोग्याच्या समस्या असतात, शिक्षण असतात. हे सर्व काही या कांदा पिकावर घेतलं जातं आणि उत्पन्न येईल आणि मोठ्या आपल्याला कांदे पिकतील आणि या उत्पन्नावर हा पुढील वर्षाचा खर्च ठरलेला असतो. परंतु पाऊस चांगला असला तरी ज्या जमिनीतील पाणी आहे हे पाणी आटलेलं आहे, विहिरींनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे हे पीक शेतकरी वर्गाला पानेवाडी येथे सोडून द्यावा लागलेला आहे. आता आपण बघू शकतो, निसर्गाची ही अशी किमया आणि शेतकरी वर्गाची अशी हालत आहे. दरवर्षी काही ना काही दुष्काळ शेतकरी राजाच्या नशिबी पुजलेलाच आहे आणि त्यामुळे हे गहू पीक पूर्णपणे वाया गेलेलं आहे. कांदा पीक वाया गेलं. उत्पन्न करणारे पानेवाडीचे आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, सध्या कांद्याला भाव काय चालू आहे आणि हा कांदा या भावाने परवडतो का तुम्हाला? कांद्याला मागल्या हप्त्यात 2 ते 2,500 रुपये मार्केट होतं. आता 4-5 दिवसापासून 1000-1100 रुपये लाल कांदे विकते आहे आणि उन्हाळी पीक 1200-1300 रुपये विकते आहे. आम्हाला हे कांदे भाव परवडत नाही. सध्या विहिरीला पाणी आहे का? नाही, येतं टँकरनं आम्ही पाणी टाकून कसं तरी जगवले कांदे. पुन्हा मुळं इकतच आहे, कांदे लागवड इकतची, त्याच्यामुळं मजुरी पण 250 रुपये बाई मागते. खत कुठं गेलं आहे. खताचे भाव वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस होता, त्यामुळे शेतकरी वर्गाने अक्षरशः जे बियाणं असतं कांद्याचं, हे बियाणं विकत घेतलेलं होतं खूप महागडं असं आणि ते शेतात टाकलं. शेतात टाकल्यानंतर वरून मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसाने पूर्ण रोप जे आहे लावलेलं ते पिवळं होऊन खराब झालं. त्यानंतर पुन्हा कांद्याचं परत उळं आणावं लागलं रोप आणि परत टाकावं लागलं आणि परत त्याच्यानंतर हा कांदा अक्षरशः लहान मुलाला जसा जीव लावतात, मुलगा आजारी पडला की लगेच आपण इंजेक्शन द्यायला जातो, त्या प्रकारे एक कांदा जी पात असते ही थोडी पिवळी झाली की हिला फवारणी मारायची, हिला वेगवेगळे औषधं मारायचे आणि त्या निंदायचं, त्याला खत द्यायचं, युरिया द्यायचा आणि अशा प्रकारे आता हा कांदा काढणीस आलेला आहे आणि तिकडे शेतकऱ्याचं मार्केटला भाव उतरलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या संतप्त